काय सांगशील? हा सिनेमा खूप महत्वाचा आहे आणि डिलिव्हरी बॉय असं म्हटल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर एक आनंद येतो. कारण डिलिव्हरी कुठलीही आली, कुठल्याही वस्तूची खाण्याची, की आपल्या चेहऱ्यावर एक आनंद येतो, असं वाटतं काहीतरी चांगलं घडलं. सो यावेळी डिलिव्हरी बॉय थ्रू तुमच्याकडे आम्ही एंटरटेनमेंटची डिलिव्हरी घेऊन आलो आहे. सो प्लीज ही एंटरटेनमेंटची डिलिव्हरी घ्यायला प्लीज थिएटरमध्ये जा आणि एंटरटेन व्हा. आणि त्याच्यासोबतच म्हणजे डिलिव्हरी कसली आहे तर बाळाची डिलिव्हरी छान. आणि मला असं वाटतं की बाळ आल्यानंतर पण तुमच्या आयुष्यात एक आनंद येतो, एंटरटेनमेंट होतो. बाळ म्हणून ते करून दाखव बाळा, ते करून दाखव वगैरे असं आपण एंटरटेनमेंट म्हणून येतो. तर त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे एंटरटेनमेंट आहे, पण एक अवेअरनेस आहे की एखाद्या बाईला जर मूल होत असेल, बाळ होत असेल, तर तिला आपण कसं ठेवलं पाहिजे, कसं ट्रीट केलं पाहिजे. तिला सतत याची जाणीव करून द्यायची गरज नाही की तिला बाळ होत नाही. तिला जर आई पण अनुभवता येत नाही तर तिचं बाईपण आपण काढून घेतलं नाही पाहिजे. तिला बाई म्हणून जगायला दिलं पाहिजे. आणि आता जे काही आयुष्य सुरू आहे स्ट्रेसफुल, लोक सगळंच करतायत, म्हणजे सगळं कामं करतायत, स्ट्रेस घेतायत, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहतायत, सगळं करतायत आणि फक्त लग्न लेट करतायत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं अजून तो प्रॉब्लेम जो आहे तो वाढत चाललेला आहे. आणि त्या वाढत्या प्रॉब्लेमसाठी हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत जे यंगस्टर्सना कळले पाहिजेत आणि ते कळवायचा ह्या सिनेमा थ्रू प्रयत्न आहे. तुझ्या आतापर्यंतच्या चित्रपटांच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी आहे, त्याबद्दल काय सांगू शकतो? खूप वेगळी आहे. एकतर पहिली गोष्ट जिम लावली आहे यावेळी, आणि जसं ऍक्टिंग मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तसं बॉडीमध्ये पण थोडा चेंजेस करण्याचा प्रयत्न केलाय. कारण हा भाऊ आहे आणि हा भाऊ खतरनाक भाऊ आहे. त्याच्यामुळे लोकांना तो थोडासा असं वाटलं पाहिजे की हा जाऊन मारतोय तर हा मारू शकतो. हा कोणाला तरी धमकी देतो, त्याची धमकी वाटली पाहिजे. नाही तर दगडू जाऊन धमकी दिली तर कसं वाटेल, कपले मान पळवते. बरोबर. तसं मला असं वाटलं की हे शांतपणे, आणि जरी तो जास्त म्हणजे अग्रेसिव्ह जरी असला तरी शांतपणे त्याने लूक जरी टाकला तरी लोकांना भीती वाटली पाहिजे. आणि ती भीती वाटताना सुद्धा मला असं वाटलं की ह्युमर पण मेंटेन राहायला पाहिजे. लोकांना ते हसायला पण आलं पाहिजे. तो फसल्यावर असं वाटलं पाहिजे अरे यार हे फसलं पोरगं नाही भारी वाटलं. तर ते जे आहे ना ते पण आम्ही मेंटेन करायचा प्रयत्न केला. आणि ह्या सिनेमाचा जो ग्राफ आहे तो डिफिकल्ट त्याच्यासाठी आहे कारण इमोशनली हसवत ठेवणं, इमोशन्स पण ठेवायचे आहेत, हसवत पण ठेवायचं आहे, त्याच्यात तुम्हाला मेसेज पण द्यायचा आहे. सो हे सगळं करणं फार डिफिकल्ट होतं, ज्याच्यात मला असं वाटतं राम खाटमोडे आणि विनोद वनवे जे आहेत त्यांचे रायटर त्यांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. मोहसिन खान यांनी मेहनत घेतलेली आहे आणि आम्ही सगळ्या ऍक्टर्सनी पण मेहनत घेतली की ते पोर्ट्रेट कसं होईल, चांगलं कसं वाटेल, आणि त्याच्याकडेच आमचं लक्ष आहे आणि त्याच्यामुळेच हा सिनेमा चांगला झालेला आहे. तुला तुझ्या चित्रपटासाठी आमच्या टीम कडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. एकदम ओके असणार आहे सिनेमा, एकदम ओके पेक्षा मला नाथखोळा असणार आहे, भाऊचा नाथखोळ्यासारखा. तर त्याच्यामुळे प्लीज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा आणि फॅमिली सोबत, मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत नक्की हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. नक्की बघा, कारण चित्रपटात काहीतरी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. तर आपल्या सभोवताली आपण बघतो तर एखाद्या बाईला मूल झालं नाही तर त्याला टोमणे सोडून दुसरं काहीच भेटत नाही. तर या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न यांनी केलाय. सो नक्की बघा चित्रपट. धन्यवाद. थँक्यू.